Myself, S.A. Taral, Commerce Department. Today's new topic is audit report. Audit report is the last step in the process of auditing. After the completion of auditing works, auditor has or auditor's duty to write his report to the shareholders. Normally, we can say auditor is an agent of the shareholders and he has examined the accounts maintained and supervised by the directors. He has to report to the shareholders whether the books of accounts have been maintained properly or not. The statement of affairs of the company shows true and fair view of the statement of affairs or not. The auditor mentioned in his report that the report should be point out the mistakes and suggest ways for improvement. In the audit report, some points are maintained or mentioned in the audit report. For example, whether the accounts give the information required by the Act and give the state of affairs of the company or not, or whether he has obtained all information and explanation asked for and required by him, whether the proper books of accounts are required by the section 209 have been kept by the company or not. Such type of informations are mentioned by the auditor in his report. ऑडिट रिपोर्ट म्हणजे काय? ऑडिट रिपोर्ट हा ऑडिटिंग प्रोसेस मधला अंतिम टप्पा आहे. म्हणजे ऑडिटरला ऑडिट वर्क संपल्यानंतर किंवा त्याचं ऑडिटिंगचं जे काही काम आहे ते संपल्यानंतर शेवटी त्याला ऑडिट रिपोर्ट लिहावा लागतो. तो ऑडिट रिपोर्ट हा शेअर होल्डरसाठी लिहिला जातो. ऑडिट रिपोर्टमध्ये ऑडिटर काय लिहितो किंवा काय मेन्शन करावं लागतं तर ऑडिटिंग वर्क करत असताना त्याला कोणकोणत्या गोष्टी जाणवलेल्या आहेत, म्हणजे काही गोष्टी बुक्स किंवा रजिस्टर प्रॉपर मेंटेन केलेले आहे किंवा नाही, त्याच्यामध्ये कोणकोणत्या त्रुटी आहेत किंवा कोणती सूचना द्यायच्या आहेत, त्या सर्व गोष्टींचा समावेश ऑडिट रिपोर्टमध्ये केला जातो. फॉर एक्झाम्पल, आता जर रेकॉर्ड तयार केलेलं जे काही अकाउंटिंग वर्क्स आहे ते ट्रू अँड फेअर व्ह्यू म्हणजे योग्य आणि सत्य माहिती दर्शवते किंवा नाही हे ऑडिटरला त्यात मेन्शन करावं लागतं. किंवा जर एखादं बुक्स किंवा एखादी इन्फॉर्मेशन मागितलेली असताना कर्मचाऱ्यांच्याकडून त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे किंवा नाही, किंवा कोणत्या पद्धतीने त्यांनी सप्लाय केला आहे, अशा पद्धतीला तज्जीच्या गोष्टींचा समावेश या ऑडिट रिपोर्टमध्ये केला जातो. ऑडिटला ऑडिट रिपोर्ट लिहित असताना कोणकोणत्या गोष्टींना फेस करावं लागलेलं आहे त्या संदर्भातला तो इन्फॉर्मेशन ऑडिट रिपोर्टमध्ये साधारण देत असतो. याच्यामधला आता एक महत्त्वाचा रिपोर्ट आपण इथं पाहायचा आहे तो क्वालिफाईड ऑडिट रिपोर्ट. तर क्वालिफाईड ऑडिट रिपोर्ट म्हणजे काय, तर साधारणपणे ऑडिटरची नेमणूक ही जी शेअर होल्डर्स आहेत त्यांचं जे काही हित आहे ते जोपासण्याचं काम करण्याचा एक एजंट म्हणून त्याची नेमणूक केली जाते. साधारणपणे प्रत्येक संस्थेचं संघटनेचं काम हे संचालकामार्फत केलं जातं आणि हे संचालक सभासदांच्याकडून किंवा शेअर होल्डरच्या मार्फत निवडले जातात. मग हे संचालकांनी केलेले काम ज्यावेळेला ऑडिट करत असतो ऑडिटर, तर त्यावेळेला त्याला काही प्रॉब्लेम फेस करावे लागतात किंवा काही त्रुटी जाणवतात. अशा वेळा तो संपूर्ण माहिती त्या ऑडिट रिपोर्टमध्ये मेन्शन करत असतो. मग क्वालिफाईड ऑडिट ज्यावेळेला ऑडिटर लिहिणार त्यावेळेला कोणकोणत्या काही ठराविक गोष्टी घडाव्या लागतात किंवा ठराविक गोष्टींच्या बाबतीत जर ऑडिटर समाधानकारक नसेल तर त्यावेळेला तो काय करतो, क्वालिफाईड ऑडिट रिपोर्ट लिहित असतो. अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या आपण इथं पाहणार आहोत की ज्याद्वारे ऑडिटर हा क्वालिफाईड ऑडिट रिपोर्ट लिहित असतो. फॉलोइंग आर द सम circumstances when the auditor will find it necessary to qualify in his report. First one, when he has refused access to any of the books and documents. ऑडिटरला जर काही एखादी बुक्स किंवा एखादं रेकॉर्ड जर मागितल्यानंतर प्रॉपरली दिलं नसेल किंवा नकार दिला असेल त्या कर्मचाऱ्यांनी किंवा एम्प्लॉईने, तर ऑडिटर तशा पद्धतीचा रिपोर्टमध्ये ते क्वालिफाईड रिपोर्टमध्ये ते मेन्शन करतो.
सेकंड आहे की when he has not been furnished with all necessary information and explanation required by him to perform his duties. ऑडिटरचं काम करत असताना काही जी काही माहिती आवश्यक आहे किंवा जे काही रेकॉर्ड अपेक्षित आहे ते जर प्रॉपर कर्मचाऱ्यांनी जर प्रोव्हाइड केलं नसेल किंवा त्यासाठी नकार दिला असेल किंवा योग्य असे एक्सप्लेनेशन दिलं नसेल एखाद्या मॅटर संदर्भात तर ऑडिटर काय करतो तर क्वालिफाईड ऑडिट रिपोर्टमध्ये तसं मेन्शन करत असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे ते when the final accounts are not correct and not disclose the true financial position and statement fair view of the statement of affairs of the company. जे काही फायनल अकाउंट संस्थेने किंवा कंपनीने तयार केलेलं आहे ते फायनल अकाउंट प्रॉपर जो काय क्रायटेरिया आहे किंवा जो फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये दिलेलं नसेल किंवा त्याच्यामध्ये जी फायनान्शियल कंडिशन आहे ती ट्रू अँड फेअर व्ह्यू दाखवत नसेल किंवा योग्य सत्य माहिती अशी दाखवत नसेल तर तशा पद्धतीचं रिपोर्टची इन्फॉर्मेशन क्वालिफाईड ऑडिट रिपोर्टमध्ये देत असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते when proper books of accounts have been not maintained in accordance with the requirement of laws. जर जे काही आवश्यक असणारी बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत प्रत्येक संस्थेला असणारे रजिस्टर आहेत ते जर प्रॉपरली मेंटेन केले नसतील ॲज पर रूल्सनुसार तर ऑडिटर काय करतो तसं क्वालिफाईड ऑडिट रिपोर्टमध्ये लिहित असतो. नेक्स्ट आहे ते when he has not been allowed to verify some of the assets or liabilities. जर ऑडिटर व्हेरिफिकेशन करत असताना असेट लायबिलिटीचं तो जर काही समाधानकारक नसेल तर अशा वेळेला तो काय करतो क्वालिफाईड ऑडिट रिपोर्ट लिहित असतो. आणखी नेक्स्ट पॉईंट आहे तो when inadequate provision has been made for various expected losses or unearned profits have been taken credit for the accounts. जर ऑडिटरला एखाद्या संदर्भात जे प्रोव्हिजन असतात फॉर एक्झाम्पल इन्कम टॅक्स रूल्स असेल किंवा डिव्हिडंड पॉलिसी असेल या संदर्भात जर योग्य असं त्यांनी प्रोव्हिजन कंपनीने केली नसेल किंवा एखादे इन्कम असेल किंवा एखादा लॉसेस असतील त्या संदर्भात त्यांनी प्रॉपरली प्रोव्हिजन केलेलं नसेल किंवा प्रॉपर त्या संदर्भात कोणतीही ॲक्शन किंवा रूल्स लिहिले नसतील किंवा तरतूद केली नसेल तर अशा वेळेला ऑडिटरला जर तसं संदर्भ आला किंवा तसं जर त्याला जाणवत असेल तर ऑडिटर काय करतो तो क्वालिफाईड ऑडिट बोर्डमध्ये तसं मेन्शन करत असतो. अशा पद्धतीने जे काही वरती सांगितल्याप्रमाणे जे पॉईंट्स असतील जर त्या ऑडिटरला ऑडिट करत असताना निदर्शनास आले तर ऑडिट रिपोर्ट हा क्वालिफाईड ऑडिट रिपोर्ट करत असतो. थँक्यू.